नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे कुरड्याची रेसिपी. गव्हाच्या कुरड्या करणार आहोत. तर हे गहू बघा, एक पायलीचं गहू आम्ही 2 दिवसापूर्वी भिजत घातलं होतं. 2 दिवसाला आपल्याला हे भिजत घालायचं आहे. 2 दिवस छान असं भिजलं आहे. त्यातून असं छान असं चिक पण निघत आहे आणि तो ना जो गव्हाच्या कुरड्या मशीन असतं ना त्यामधून काढायचा असतो. पण ह्यावेळेस मशीन आम्हाला कुठेच भेटली नाही. आम्ही प्रत्येक वर्षी ना त्या मशीननीच काढतो, पण ह्यावेळेस भेटली नाही, त्यामुळे मिक्सरमध्येच फिरवत आहे. जर का तुम्ही घरच्या घरी करणार असाल तर मिक्सरमध्ये फिरवलं तरी पण चालेल. आज मी तुम्हाला छान अशा कुरड्याची रेसिपी सगळ्या डिटेलमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, इथे मिक्सरमधून छान असं फिरवले आहे आणि नंतर असं काहीसा पांढरा पांढरा चिक तयार होतो. आता हे तुम्हाला वाटत असेल की हे किती खराब आहे, पण नाही, याचं नंतर चांगलं पण होणार आहे. आता सगळ्या पहिल्यांदा चिक आम्ही बारीक करून होतो मिक्सरमधून आणि पाहू शकतात असं काहीसं बॅटर तयार होतं. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला वाटायचं. सगळं बॅटर वाटून झाल्याच्या नंतर असं काहीसं सगळं बॅटर झालेलं आहे. आता बघा, सगळं आता आम्ही वाटून घेतो. त्यानंतर आपल्याला हे गाळायचं आहे. छान असं सुती कापड घ्यायचं, कसलंही कापड तुम्ही घेऊ शकतात. असं बांधायचं डब्याला आणि आतमध्ये, डब्याच्या आतमध्ये आपल्याला तो चिक स्टोअर करायचा आहे, त्यामुळे त्या डब्याला बांधायचं आहे. इकडे माझ्या पप्पाचं लोणचं बनवायचं काम चालू होतं, म्हणजे लोणच्यासाठी कैरी असतात ना, तर त्या फोडायचं काम चालू होतं. आता सगळं उन्हाळी वाळवण वगैरे सगळं बनवायचं आहे, त्यामुळे मग लोणचं पण उन्हाळी वाळवणमध्येच मोडतं. तर बघा, इथे मम्मीनी सगळं हात घालून ते सगळं जे असतं कोंडा का काहीतरी म्हणतात त्याला, गव्हाचा राहिलेला, तर तो सगळं काढला आहे पलीकडे, साईडच्या पलीकडच्या घामध्ये तुम्ही पाहू शकतात. आणि मग इकडे आता हे गाळायचं आहे. छान असं गाळून आपल्याला जे खाली राहील ना, तर ते चिक आपल्याला पाहिजे आहे. इथे पहिल्यांदा आपल्याला तो छान असा गाळायचा आहे. खाली सुती कापड पण ठेवलं, वरती चाळण पण ठेवली आणि वरून फक्त आपल्याला ते थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि छान असं गाळून घेतल्याच्यानंतर एकदम छान असा फ्रेश चिक आपला इथं खाली मग रेडी तयार होतो. लगेच नाही होत, त्याला 1 दिवसाचा गॅप द्यावं लागतं. दुसऱ्या दिवशी तो तयार होतो चांगला. बघू शकता तिथं सगळं आम्ही गाळून घेतलं आहे ना, असं काहीसं बॅटर तयार आहे. आता ह्याला अजिबातच हलवायचं नाही. ह्या डब्याला तो न हालता तसंच ठेवायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी चिक सगळा खाली राहील आणि बाकीचं मग सगळं जो पाणी असतं ना ते वरती राहील. बाकी मग राहिलेल्या गव्हाच्या कोंड्याचे तुम्ही पापड्या वगैरे करू शकतात. तर आजचा बेत असा काहीसा होता. बाकी मग दुसऱ्या दिवशी चिक पण छान असा रेडी आहे. वरचं पाणी फक्त आपल्याला सकाळ सकाळ काढून घ्यायचं आहे आणि मग खाली सगळा पांढरा शुभ्र चिक घट्ट असा रेडी आहे. तर बाहेरच आम्ही करणार आहे, त्यामुळे इथे आमचं चूल बनवायचं काम चालू आहे. सरपण वगैरे माझ्या बहिणीने मम्मीनी वगैरे आणलं होतं, त्यामुळे चूल बनवायचं इथे काम चालू आहे. उट्या वगैरे सगळ्या बाजूने ठेवल्या आणि आतमध्ये फक्त आता चूलमध्ये काटके वगैरे घालते मी आहे. बाकी मग विटा वगैरे सगळं मम्मीने ठेवलं होतं. चूल वगैरे आम्ही काही जास्त यूज करत नाही. बाकी इलेक्ट्रिक शेगडी आहे ती एकदम चुलीसारखीच आहे, त्यामुळे तीच यूज करतो. बाकी मग आज जास्त वेळ आम्हाला ती चुलीवर हे करायचं होतं, त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही कुरड्या करताना चुलीवरच करतो आणि चुलीवरची टेस्ट पण खूप छान येते. आजच्या दिवशी आम्ही म्हणजे मम्मीच्या कुरड्या वगैरे सगळं आधीच झालं, ऑलमोस्ट सगळं तिचं उन्हाळी वाळवण झालं आहे. पण आज आम्हाला खायचा होता चिक, कारण वर्षभर परत खायला भेटत नाही, त्यामुळे खाण्यासाठी आणि थोड्याफार कुरड्या झाल्या तर मग ठीकच आहे ना. तर मग थोड्याफार कुरड्यासाठी इथे आम्ही चिक करणार आहेत आज. जे पातेलं आहे ना, तर त्याला बाजूनी पूर्णपणे माती लावली आहे, त्यामुळे मग ती काळं होत नाही पातेलं. बाकी इथे अनुनी चाटू पण आणला आहे. हा जो चाटू असतो ना, तर त्याने चिक हा हटला जातो. आधीपासून आमच्याकडे असं चाटू आहे. खूप महाग भेटतात असले चाटू वगैरे, पण आम्ही आधीच आणून ठेवला आहे, त्यामुळे आम्हाला सोपं पडतं. सगळ्याजणांना कोणाला पण चिक हटायचं असेल ना, तर आमच्याकडूनच नेतात. आमच्याकडे असे खूप सारे प्रकारचे वस्तू आहेत. माझे पप्पा खूप हौशी आहेत. चाटू म्हणा, अजून खूप सारे जे भाकरी करायचं असतं ना लाकडाचं, तर ते पण आहे. खूप सारे आहेत. आता मी तुम्हाला एखाद दिवशी नक्की दाखवेल. तर बघू शकता तिथे वरचं मम्मीने सगळं पाणी सकाळीच काढून घेतलं होतं. बाकी थोडंसं पाणी आता इथे शिल्लक राहिले आहे, तेच हळूहळू आपल्याला काढायचं आहे. पाणी सगळं पाहू शकतात, हळूहळू एकदम ते काढायचं आहे आपल्याला पाणी. सकाळी सगळं काढायचं आहे. सकाळी खूप जास्त असतं, आता थोडंसंच राहिलं आहे. एकदा मी व्हिडिओ काढायचा ॲक्च्युली विसरले. बाकी मग सगळं जे आहे ना ते मिक्स करायचं सगळं, कारण आपल्याला चिक मोजायचं आहे. जेवढा चिक भरेल ना, आता ह्या पातेल्याने मोजते. हे पातेलंभर चिक आहे, त्यामुळे मग पातेलंभरच आपल्याला पाणी लागणार आहे. तर थोडीशी त्रुटी टाकली होती आम्ही, कारण चिक छान असं पांढरा शुभ्र होईल, त्यासाठी कुरड्या पण खूप छान पांढरा शुभ्र होतं, त्यामुळे त्रुटी थोडीशी टाकून ठेवायची. काय ते डुगू चिक चिक आहे का? हां कसा आहे चिक 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 खायचं का तुला चिक?
नाही चिकन नाही खायचं. तुम्ही ते खावा, मी तर नाही खावा. पहिल्यांदा इथे तापायला पाणी ठेवलं आहे, कारण आपल्याला थोडंसं जास्तच पाणी ठेवायचं, नंतर ते मोजायचं पाणी, कारण परत आपल्याला आयत्या टायमाला पाणी लागू शकतं. त्यामुळे गरम पाणी आपल्याकडे आधीच पाहिजे. तर पाहू शकता इथे ना एक पातेलं गरम पाणी इथे काढलं आहे बाजूला. ते पातेलंभर फक्त गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. जेवढा चिक तेवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. आता एवढं सगळं गरम पाणी परत टाकलं आहे. त्या पाण्याला परत एकदा छान अशी उकळी फुटून द्यायची आहे. बाकी मग इकडचं वातावरण पाहू शकतात असं काहीसं झालं आहे. अनु छान अशी झोपली होती, कारण तिथं आम्हाला कुरड्या घालायच्या होत्या, त्यामुळे बाज बाहेर आणली होती, पण तिला त्यावर झोपायचंच होतं. आणि ही अंगठी माझ्या फ्रेंडची तिने आणली आहे, पण ती काय त्याला सोडतच नाही अजिबात. तिला खूप जास्त आवडली ती अंगठी वगैरे. बाकी इकडे काका, माझे भाऊ वगैरे सगळे आले होते. असंच बघायला सगळ्यांना मज्जा वाटते. माझ्या पप्पांची तयारी पण आहे इकडे, कंस वगैरे उकडायची वगैरे. आता इथे छान अशी पाण्याला उकळी सुटली आहे. बाकी मग आता चिक आपल्याला त्यावर ते थोडं करून ओतायचं आहे. मीठ पण टाकलं आहे बरं का. पाण्यामध्येच पहिल्यांदा मीठ टाकायचं आणि नंतर चिक ओतायचं आहे. आणि जे चिक ओतताना आहे ना, एक जण धरायला, एक जण आपल्या चिक असतात तर त्याच्या गाठ्या फोडायला, आणि एक जण चिक ओतायला, असे 3 जण लागतात. थोडं जर तुम्ही करत असाल थोड्या प्रमाणात तर एका जणाला पण होऊ शकतं. तर बघा इथे मी चिक ओतत आहे. माझ्या पप्पाने चाम धरला आहे आणि मम्मी इकडे चिकच्या घाट फोडत आहे. म्हणजे चिक आपल्याला हटायचा असतो, असं गोल 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 करून हटायचा असतो. चाटू आहे आमच्याकडे, पण चाटूने मम्मीला काही जमत नाही. मम्मी म्हणली मी बेलण्यानेच हे करते. मग माझ्या पप्पानी परत चाटूनी करणार आहेत ते. आता चिक बघा सगळं ओतला मी, सगळं छान असं ओतला, आणि थोडंसं नॉर्मल खाली राहिलेला असतो, त्यामुळे पाणी त्यामध्ये टाकलं. गरम पाणी टाकायचं, गार पाणी अजिबातच टाकायचं नाही आपल्याला. गरम पाणी टाकून छान असं चिक सगळं आता इथे हटून घ्यायचं काम आमचं चालू आहे. मम्मी म्हणत होते की पाणी नाही लागणार. मग त्याच्यावरूनच माझी पप्पाची एक टीम असते नेहमी, आणि मम्मीची एक टीम असते, मम्मीची बाकी बहिणींची वगैरे. तर मी म्हणत होते लागणार, कारण मी नेहमी पप्पांच्या साईडने असते. मग मी काय ओतलं पाणी, पण अजिबात पाणी ते जास्त झालं नाही. एकदम छान असं त्या चिकाने सगळं पाणी सर्वाईव्ह केलं, आणि छान असं ती चिक रेडी आहे. ॲक्च्युली माझ्या पप्पांना हे चिक हाटणे वगैरे हे खूप पहिल्यापासून कामं येतात. म्हणजे जसं गडी माणसांना असं चांगलं जोर लावून हाटतात, तसं बाय माणसांना नाही येत हाटता. त्यामुळे पप्पांनी इथे आता हाटायला लागले आहे. बाकी आमची चूल एवढी अस्ताव्यस्त होत होती ना, कारण ते चिकच खाली लागत होतं. मग पटकन ते हलवायला गेलं की मग पूर्ण चूल अशी बिघडायची. त्यामुळे पप्पा ओरडायला लागले होते की तुम्ही शेगडीवर का नाही केलं, शेगडीवर पण चांगलं झालं असतं. पण आयत्या वेळेला आपल्याला कळतं त्या टायमाला, पण आधीच कळत नाही. आधीच जर सगळं कळालं असतं तर आपण कुठेच चुकलो नसतो ना. तर इथे बघा दोन्ही साईडनी मम्मीने मी धरलं, आणि माझ्या पप्पांनी छान असं मग चिक हाटून घेतला आहे. त्या रवी आहे ना, रवी नाही त्याला चाटू बोलतात, तर त्यांनी छान असा चिक हाटला जातो. त्यांनी पण हाटला आणि नंतर बेलण्याने पण हाटला, कारण कुठेच गाठोड्या त्याला ठेवायच्या कामात लागत नाही. तर इथे आता बघा बाजेवर आम्ही करणार आहोत. मग दोन्ही साईडनी छान असं पहिल्यांदा खाली बेडशीट हातरलं, आणि नंतर वरून आपल्याला ओली साडी अंथरायची आहे. ओली साडीवरच आपल्याला करायचं आहे. जास्त ओली पण नाही, असं जसं पिळतो ना आपण तशीवाली साडी आपल्याला इथे अंथरायची आहे. आणि अनुचं मध्ये चालू होतं की आपल्याला झोपायचं आहे का, इथे झोपायचं आहे का. तिला वाटत होतं की झोपायचंच आहे. पण इथे आता बघा ओली साडी अंथरली आहे. आता लगेचच कुरड्याचं चिक आहे ना, तो सोऱ्यामध्ये भरायचा आणि लगेचच आपल्याला हे करायचं आहे. कुरड्या पण करून घ्यायच्या आहेत, कारण हे गरम आहे तोपर्यंतच करायचं. नंतर खूप जास्त घट्ट असा चिक होतो, मग नंतर होत नाही. थोडंसं एकदा म्हणलं चला हलवून घेऊया, कारण एकदा हलला म्हणजे थोड्या वेळात तो चिक तर लगेचच होतो तयार. पण आपलं असतं ना की पोटात नाही दुखावं, कारण खाण्यासाठी आम्ही मोस्ट ऑफ म्हणजे खाण्यासाठीच हा चिक केला आहे. कुरड्या 5-6 झाल्या तरी पण चालेल, फक्त खा तुम्ही, पोटभर खा, कारण वर्षभर काही खायला भेटत नाही परत. मग त्यामुळे एकदाच खायचं, मग वर्षभर त्याचं नाव नाही काढायचं. मला तर खूप जास्त आवडतो चिक. माझ्या बहिणींना वगैरे ना चिकामध्ये साखर टाकून मिक्स करायला खूपच जास्त आवडतं. तुम्हाला कसं आवडतं चिक खायला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तर तसाच खूप जास्त खाल्ला, करता खात होते. बाकी कुरड्या पण भरपूर झाल्या, आणि चिक पण सगळ्यांनी मनसोक्त खाल्ला, कारण खाण्यासाठीच केल्या होत्या. मम्मीच्या कुरड्या ह्या झाल्या आहेत, मागेच मम्मीने केल्या आहेत. जेव्हा उन्हाळा सुरू झाला होता मार्चमध्येच केल्या आहेत मम्मीने कुरड्या, आणि आता फक्त आम्ही खाण्यासाठी. आणि मला थोड्याफार न्यायच्या आहेत कुरड्या वगैरे. मी सगळं इकडूनच नेते, बाकी पापड वगैरे थोडंफार तिकडं करते, बाकी सगळं इकडूनच नेते मी. मग कुरड्या वगैरे ह्या जेवढ्या झाल्यात ना तेवढ्या फक्त मला न्यायच्या आहेत. अनुला चिक अजिबातच आवडत नव्हतं, अजिबात खायचं नव्हतं. पण हे जे शेवयासारखं दिसत होतं ना तिला कुरड्यांचं, ते तिला इतकं आवडत होतं की काय सांगायचं. मग तेच ती इकडचं थोडं असं साईडने आलेलं तेच खात होती. बाकी मी पण ट्राय केलं, बघूयात येते की नाही, कारण कधी हे असं केलेलं नाही. म्हणजे
करते बरं का, एवढं काही अवघड नाही आहे, येतं म्हणजे बऱ्यापैकी. पण खूप दिवसानंतर ट्राय करत होते आता, कारण मागच्या वर्षी पण केल्या नव्हत्या, त्याच्या मागच्या वर्षी पण आठवत नाही मला 2-3 वर्षापूर्वी कधी केल्या असतील. त्याच्यामुळे इथे ट्राय करत होते, पण काही एवढं अवघड नाही आहे, प्रत्येक मुलीला येतच असन. तर इथे बघा कुरड्या मी आता छान अशा करून घेत होते आणि सोबत माझं खायचं पण काम चालू होतं, कारण कंट्रोल होत नाही. एकदा हे खायला लागलं ना, त्याचं असं तोंड असं वाटतं की सारखं खावं, पण जास्त पण चांगलं नसते, कारण ते पोटामध्ये वगैरे दुखण्याची शक्यता असते, कारण म्हणजे कच्चा नसतोय तो, पण काय माहिती जास्त चांगलं नसतंच आहे. तर इथे बघा माझे पप्पा तिकडे पलीकडे भरून देत होते आणि मग इकडे आमचं करायचं काम चालू होतं कुरड्या. थोडंसं नंतर आहे ना, थोडं जास्तच घट्ट झालं होतं, त्यामुळे पटकन आवरायचं होतं आम्हाला. मग 2 सॉऱ्या आणल्यानंतर मम्मीने पण करायला लागली आणि मी पण करायला लागली. मम्मी लगेचच बघायला लागली की उलटतात की नाही, उलटले तर त्या चांगल्या असतात कुरड्या. तर इथे लगेचच उलटल्या, म्हणजे छान अशा कुरड्या आमच्या रेडी आहेत. उन्हाळी वाळवण माझं तर झालं आहे बऱ्यापैकी, कारण मी तिकडूनच थोडंफार केलं होतं उपवासाचं वगैरे पदार्थ, तुम्ही तर पाहिलंच तिकडच्या व्लॉगमध्ये रायगडच्या. बाकी मग मम्मीने पण इकडं उन्हाळी वाळवण सगळं केलं आहे ऑलमोस्ट, फक्त लोणचं राहिलं आहे, आता तेच करायचं इथं चालू आहे. तुम्ही तर व्लॉगमध्ये पाहतच असताना आता 2-3 दिवसाच्या की लोणचं पण बनवत आहेत, कारण आमच्या घरचेच आंबे वगैरे आहेत. आंब्याचं सीझन नाही आता, कैऱ्या वगैरे आहेत, म्हणजे आंब्याचं सीझन आहे. पुढच्या महिन्यामध्ये आंबे आमचे पिकतील, म्हणजे आत्ताच पिकायला लागले आहेत, पण त्याला 15 दिवस तरी लागतातच. मग तेव्हा परत आमरस खायला आम्ही येणार. तो हा नेमका धोंड्याचा महिना चालू होईल. मग काय धोंड्याच्या महिन्याचं जेवण आणि आमरस एकदम सोबतच होणार आमचं. धोंड्याच्या महिन्यात आम्हाला धोंड्याच्या ऐवजी आमरसच खायला भेटेल. नंतर खूपच हार्ड जायला लागलं. मग माझा भाऊ म्हणला थांब मी करतो 2-3, मला येते की नाही सांगतो. चला म्हणलं कर बाबा, तुला येतंय कर. ॲक्च्युली आमच्या वहिनी गेल्या आहेत दौंडला, म्हणजे त्यांच्या माहेरी गेल्या आहेत, त्यामुळे म्हणलं चल वहिनी म्हणजे इकडे कसं असते ना, सगळेजण करायला येतात, असं कोणाचं काही असं ना की लगेच करायला येतात. त्यामुळे वहिनी वगैरे आल्या असत्या, पण त्या नेमक्या माहेरला गेल्या होत्या आणि बाकी वहिनीला वगैरे असं काही प्रॉब्लेम वगैरे असतो, त्यामुळे मग कोणच आलं नव्हतं. बाकी अजून एक वहिनी आल्या होत्या, पण त्यानंतर थोड्या उशिरा आल्या होत्या. मग भाऊ म्हणला की, म्हणजे आम्हीच म्हणलो की वहिनीवरचं तू कर चल, मग 2-3 त्यांनी करून दिल्या. काही नाही, म्हणजे असं गडी माणसं असले की त्यांना खूप ताकद वगैरे असते, त्यामुळे कसं इझी होऊन जातं पटकन ते. बाकी इकडे अजून एक वहिनी त्या पण आल्या आहेत इकडे आता मदत करू लागायला. इकडे कसं गावाकडे कसं सगळ्यांच्या घरी जातात असं मदत वगैरे करायला, आणि हे खरंच म्हणजे भारी पॉईंट आहे गावाकडचा. बाकी शहराकडे असं बोलवावं लागतं, बोलवल्याच्यानंतर पण त्यांचं तोंड वाकडं असणार, त्यामुळे कसं शहराकडे हेच एवढं काहीच हे नसते माणुसकी वगैरे. बाकी गावाकडे कसं न बोलावतं पण सगळे येतात, म्हणजे येतात. वहिनींना आम्ही बोलवलं पण नव्हतं, लगेच त्या आल्या, कारण हे गावाकडची माणुसकी असते शेवटी. आणि अनुचं चालू होतं की शेवया खायचं, कारण तिला वाटत होतं की शेवयासारखंच येते, भारी लागत होतं. तिला म्हणलं की साखरेमध्ये बुडून पण खा, पण तिला अजिबात नाही, तिला तसंच खायचं होतं अगदी शेवयासारखं. आता ह्या सगळ्या कुरड्या किती झाल्या असं नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तुम्हाला आता एवढा क्लू देतच नाही, मी सांगते 50 कुरड्या बळच झाल्या आहेत, आणि खूप जास्त गहू भिजत घातलं होतं. जवळजवळ आम्ही ना 20 ते 30 कुरड्यांचा चिक सगळ्यांनी मिळून खाल्ला असेल. 20 ते 30 कुरड्या झाल्या असत्या आरामात. तर सगळ्यांनी खाण्यासाठी चिक केल्या होत्या ॲक्च्युली, पण कुरड्या पण भरपूर झाल्या. माझे पप्पा म्हणले चल मी पण काय ट्राय करू नको, मी पण ट्राय करतो. मग काय ट्राय केल्याच्यानंतर इथे ना शेवटी राहिलेली खरबड ही सगळ्यांना आवडते खाण्यासाठी, कारण ती इतकी लागतेच टेस्टी, किती सुंदर लागते ना शेवटी राहिलेली खरबड. कोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये. आमचं तिथे पातीला फोडू खायचं काम चालू असते, पण ती शेवटी नाही निघली एवढी, त्यामुळे मी तिथंच ठेवून दिली. बाकी मग भैया वगैरे काढत होता चमच्यानी, नंतर चमच्यानी थोडीफार निघली असेल, पण खूप थोडी निघली असेल. मग मी काही इंटरेस्ट दिला नाही. मी म्हणलं चला आता इथे निघतात ना, पलटतात, मग त्याला लगेच पलटावं लागतात, कारण लगेच पलटले की चांगल्या कुरड्या झाल्यात म्हणतात. मग ते लगेच पलटून घेतल्या. खरंच एकदम छान अशा कुरड्या झाल्यात, पाहू शकतात. असं दिसतानाच किती सुंदर दिसत आहेत. बाकी मग माझं थोडंफार स्टडी वगैरे चालू आहे. चला मग कुरड्या पण तळून पाहिली, आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.